हॅलो लिटल फ्रेंड्स, आज आपण 4th स्टँडर्डचा पहिला चॅप्टर जॉमेट्रिकल फिगर्स हा शिकणार आहोत आणि हा चॅप्टर एकदम सोपा देखील आहे. तर त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे बघा अँगल्स. तर अँगल्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, परंतु याच विशिष्ट फिगरला अँगल्स म्हणतात हे तुम्हाला माहिती नाही आहे. बघा, तुमच्याकडे नोटबुक आहे, बुक आहे, कंपास आहे, या सर्वांमध्ये तुम्ही अँगल्स पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे बघा, इथे एक स्लाइड अँड लॅडर तुम्हाला दिसत आहे, एक हाऊस दिसत आहे. तर यामध्ये देखील तुम्ही अँगल्स बघितलेले आहेत. विंडो, डोअर्स यामध्ये देखील तुम्ही अँगल्स बघितलेले आहेत. तर बघा, ही इथे जी स्लाइड अँड लॅडर आहे यामध्ये अँगल कसे तयार झालेले आहेत हे तुम्हाला मी दाखवते. बघा, ही स्लाइड आणि जमिनीशी तिने अशा प्रकारे इथे अँगल तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या स्लाइडने जमिनीशी इकडे देखील अशा पद्धतीचा अँगल तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला लॅडर दिसत आहे, लॅडरने देखील जमिनीशी असा इथे अँगल तयार केलेला आहे. त्यानंतर इथे देखील असा एक अँगल तयार केलेला आहे. इथे तुम्हाला एक हाऊस दिसत आहे. तर इथे पण बघा, जमिनीशी असा अँगल तयार होतोय, इथे देखील अँगल तयार होतोय. असे बरेच अँगल इथे तयार होतात. बघा, इथे जर आपण बघितला तर इथे देखील एक अँगल तयार होत आहे. त्याचप्रमाणे इथे देखील एक अँगल तयार होत आहेत. असे भरपूर अँगल्स इथे तुम्हाला तयार झालेले दिसत आहेत. तर जेव्हा दोन साईड्स एकमेकांना जॉईन होतात तेव्हा तिथे काय होतो, अँगल तयार होतो, हे लक्षात ठेवा. दोन साईड बघा, प्रत्येक अँगलमध्ये किती साईड आहेत, दोन आहेत. ही एक आणि एक, दोन साईड, एक दोन, म्हणजे प्रत्येक दोन साईड जेव्हा एकमेकीला जॉईन होतात तेव्हा तिथे अँगल तयार होतो, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे बघा, झाडामध्ये देखील अँगल तयार झालेले तुम्ही पाहिलेले आहेत. बघा, झाडामध्ये जशा फांद्या असतात त्यामध्ये असे अँगल तयार होतात. हे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे अँगल तयार झालेले तुम्हाला दिसतील. त्याचप्रमाणे तुम्ही पोल पाहिलेला आहे लाईटचा, तर त्या पोलचा जमिनीशी देखील अँगल तयार होतात. अशा पद्धतीने अँगल हे तयार झालेले तुम्ही पाहिलेले आहेत. यावरूनच आपल्याला आज अँगल्सचे गणितामध्ये, मॅथमध्ये अँगलचे कुठले प्रकार आहेत ते देखील शिकायचे आहेत. त्या अगोदर एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. तुम्ही जिथे टू लाईन्स एकमेकींना जॉईन होतात तिथे काय तयार होतो, अँगल तयार होतो. कुठलाही अँगल घ्या, त्या अँगलमध्ये जेव्हा टू लाईन्स एकमेकीला काय झालेले आहेत, जॉईन झालेले आहेत, तेव्हाच काय तयार झालेलं आहे, अँगल तयार झालेला आहे, हे लक्षात ठेवा. बघा, परत एकदा तुम्ही हे अँगल्स बघा, हे तुम्हाला वेगवेगळ्या टाईप्सचे दिसतील. बघा, इथे हा जो अँगल आहे हा थोडासा छोटा आहे. त्यानंतर हा जो अँगल आहे तो बराचसा मोठा दिसेल आणि इथे हा जो अँगल दिसत आहे तो तुम्हाला प्रमाणात दिसत आहे. तर यावरून आपण अँगल्सचे टाईप्स इथे शिकणार आहोत. खूप सोपे आहेत टाईप्स देखील अँगल्सचे. तर बघा, त्यासाठी मी इथे एक तुम्हाला सीझर दाखवणार आहे. बघा, इथे एक मी सीझर घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने इथे ओपन केलेली आहे. तर इथे मी असा अँगल काढून घेत आहे. एक अँगल म्हणजे दुसरे तिसरे काही नसून टू साईड्स असतात त्या की जॉईन केलेले असतात. बघा, असा अँगल तुम्हाला इथे दिसत आहे. त्यानंतर ही सीझर मी अशी ठेवत आहे की या टू साईड्स काय झालेले आहेत, सेम झालेले आहेत, राईट अमाऊंटमध्ये घेतलेले आहेत. आणि इथे असा अँगल काढून घेत आहे. बघा, हा अँगल इथे काढलेला आहे. त्यानंतर ही सीझर पूर्ण ओपन करून आणखी एक अँगल इथे काढत आहे, अशा पद्धतीने. तर तुम्हाला हे तीन अँगल इथे दिसत आहेत. तर इथे बघा, हा जो लहान अँगल आहे, हा छोटा अँगल आहे आणि हा मध्ये एक अँगल आहे, तुम्हाला हा अँगल दिसत आहे. तर ह्या अँगलपेक्षा हा अँगल काय आहे, छोटा आहे, म्हणून याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल. हा जो अँगल आहे याला म्हणायचं राईट अँगल. राईट अँगल. आणि हा जो अँगल आहे ह्या अँगलपेक्षा थोडा मोठा दिसत आहे, याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल. तर ही अँगल लक्षात कशी ठेवायची, तर लक्षात ठेवत असताना बघा, राईट अँगल हा तुम्हाला ही वन साईड आणि ही वन साईड ह्या स्ट्रेट दिसत आहेत अशा. तर राईट अँगलपेक्षा जो अँगल छोटा असतो, लहान असतो,
स्मॉल असतो त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल, आणि राईट अँगलपेक्षा जो अँगल बिग असतो, मोठा असतो, त्याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल. परत एकदा लक्षात ठेवा, राईट अँगलपेक्षा जो अँगल स्मॉल असतो त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल, आणि राईट अँगलपेक्षा जो अँगल मोठा असतो त्या अँगलला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अँगल्सवर आधारित हा क्वेश्चन दिलेला आहे बघा. ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट अँगल, ॲक्यूट अँगल ऑर ऑब्ट्यूस अँगल इन द बॉक्स बिलो इच फिगर. आणि आपल्याला इथे फिगरचे काय लिहायचं आहे, कुठला अँगल आहे ते लिहायचं आहे. बघा इथे फर्स्ट तुम्हाला हा अँगल दिसत आहे, हा स्मॉल आहे. कशापेक्षा? ह्या राईट अँगलपेक्षा. हा इथे राईट अँगल आहे, तर ह्या राईट अँगलपेक्षा हा कसा आहे, स्मॉल आहे, आणि दिसत्या क्षणी आपल्याला तो लहान दिसतो आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, ॲक्यूट अँगल. हा काय आहे, ॲक्यूट अँगल. हा काय आहे, राईट अँगल, RIGHTANGLE. या स्पेलिंग देखील तुम्ही लर्न करायचे आहेत. हा राईट अँगलपेक्षा कसा आहे, मोठा आहे, म्हणून याला काय म्हणायचं, ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल. हा देखील बघा राईट अँगल पेक्षा कसा दिसत आहे, मोठा दिसत आहे, बिग दिसत आहे, म्हणून याला काय म्हणायचं, ऑब्ट्यूस अँगल. हा राईट अँगल आहे, आणि कुठलाही अँगल राईट अँगलपेक्षा जर छोटा असेल तर त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल, आणि राईट अँगलपेक्षा जर मोठा असेल तर त्याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल. त्यानंतर खाली आणखी एक फिगर आहे. हा राईट अँगलपेक्षा कसा आहे, स्मॉल आहे, म्हणून हा काय आहे, ॲक्यूट अँगल. नंतर तुम्हाला काही अँगल्स ड्रॉ करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला असे बॉक्स दिलेले आहेत. मेक राईट अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स इन द बॉक्स बिलो. ह्या पहिल्या फर्स्ट नंबरच्या बॉक्समध्ये इथे तुम्हाला राईट अँगल्स बनवायचा आहे डॉट जॉईन करून. तर तुम्ही भरपूर राईट अँगल्स इथे तयार करू शकता. बघा अशा पद्धतीने टू साईड्स बरोबर स्ट्रेट आल्या पाहिजे. अशा पद्धतीने मी जसे तयार केले आहे तसेच तुमचे येतील असे काही नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळे अँगल्स तयार करू शकतात. बघा हे सर्व राईट अँगल्स आहेत. वरच्या साईडने घेतला तरी राईट अँगल्स तयार करता येतो, खालच्या साईडला घेतला तरी राईट अँगल्स तयार करता येतो. अशा प्रकारचे आपण भरपूर राईट अँगल्स इथे तयार करू शकतो. त्यानंतरच्या बॉक्समध्ये बघा मेक ॲक्यूट अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स. ॲक्यूट अँगल तयार करायचा आहे, म्हणजे इथे स्मॉल अँगल आपण जो पाहिलेला आहे तो तयार करायचा आहे. तर इथे आपण स्मॉल अँगल देखील भरपूर तयार करू शकतो, आणि सर्वांचे हे सेम येतील असे काही नाही. प्रत्येकाचे काय येतील, वेगवेगळे येतील, कारण ड्रॉइंग आपण डॉट हे जॉईन आपल्या मनाने करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक स्टुडंट हे डॉट काय येणार आहेत, वेगवेगळे येणार आहेत. बघा लास्ट बॉक्समध्ये मेक ऑब्ट्यूस अँगल बाय जॉईनिंग द डॉट्स आहे. तर इथे अशा पद्धतीने डॉट्स जॉईन करून इथे ऑब्ट्यूस अँगल तुम्हाला दिसतील. हे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तयार करू शकता. वरच्या बाजूने घेऊ शकता, खालच्या बाजूने घेऊ शकता, आणि मिडल लाईनवर देखील ड्रॉ करू शकतात. यानंतर तुम्हाला शिकायचं आहे सर्कल. सर्कल म्हणजे काय हे देखील तुम्हाला माहिती आहे अगोदर. तुमच्या सगळ्यांकडे बँगल्स असतात, तुमच्या आईला बँगल्स असतात, ह्या तुम्ही पाहिलेल्या असतात. तर बँगल्सचा शेप कसा आहे बघा, हे बघा सर्कल शेप. हा जो बँगल्सचा जो शेप इथे तयार होतो, जी फिगर तयार होणार आहे ही कुठली आहे, सर्कल. त्यानंतर रिंग्स देखील तुम्हाला माहिती आहे. रिंग्स देखील कशा आहेत, सर्कल्स आहेत. तर सर्कल हा खूप सोपा आहे. तर तुम्ही सर्कल शिकण्यासाठी काय करायचं आहे, एक स्टीलची बाउल घ्यायची आहे, आणि ती कागदावर ठेवून अशी आकृती काढून घ्यायची आहे, आणि तो कागद असा फाडून घ्यायचा आहे, जसा की मी फाडून घेतलेला आहे तसा. आणि बघा ह्या कागदामध्ये हा मी असा फोल्ड केला हा पेपर. तर बघा इथे जी लाईन तयार झाली, ही लाईन, तर हिला म्हणतात कॉर्ड. जशी मी ड्रॉ केली पेन्सिलने, तर बघा ही जी लाईन ह्या सर्कलवर तयार झालेली आहे,
याला काय म्हणतात? कॉर्ड असे म्हणतात. CHORD. त्यानंतर बघा तसाच एक सर्कल इथे कापलेला आहे आणि तो मधोमध दुमडलेला आहे. एकदम सेंटरला की त्याच्या टू साईड्स सेम झालेल्या आहेत. तर ही मध्ये जी लाईन तयार झालेली आहे हिला म्हणतात डायमीटर. DIAMETER, डायमीटर. या सर्कलची ही काय आहे? डायमीटर आहे. त्यानंतर बघा ही जी डायमीटर आहे जिथे फोल्ड झालेली आहे, आणखी एकदा हिला फोल्ड केले मी. तर तुम्हाला असा शेप दिसणार आहे बघा, हा असा शेप. तर ह्या शेपमध्ये जर आपण हा पॉईंट बघितला तर हा या सर्कलच्या काय येणार आहे? एकदम सेंटरला येणार आहे. याला म्हणतात सेंटर. सेंटर. आणि जर आपण हा पेपर ओपन करून पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल सेंटर आपला आलेला हा काय आहे? सेंटर. बघा आपल्याला सेंटर माहिती झाल्यानंतर या सेंटरपासून मी बरोबर अशी लाईन काढून घेतलेली आहे. एक सेंटरपासून अशी लाईन जी काढतो आपण हिला म्हणतात रेडियस. त्या सर्कलची काय म्हणतात? रेडियस. इथे काढू शकतो, अशी काढू शकतो, इथे अशी काढू शकतो, त्याला काय म्हणायचं? रेडियस. रेडियस. हे लक्षात ठेवा. यानंतर सर्कल ड्रॉ कसा करायचा हे आपण शिकणार आहोत. तुमच्याकडे कॉम्पॉस असेल, हे जे साहित्य आहे याला कॉम्पॉस म्हणतात. या कॉम्पॉसमध्ये अशी पेन्सिल टाकायची आहे आणि हा नट फिट करायचा आहे. एवढं फिट करायचं आहे की ती पेन्सिल थोडीही मूव नाही झाली पाहिजे, हलली नाही पाहिजे. तर बघा यामध्ये मी पेन्सिल टाकलेली आहे. त्यानंतर हा कॉम्पॉस जे लोखंडी टोक आहे हे पॅक दाबून धरायचे आहे आणि सावकाश असा हा कॉम्पॉस काय करायचा आहे? फिरवायचा आहे. बघा असा सर्कल तुम्हाला मिळून जाईल. तर हा जो पॉईंट आहे जिथे मी हे टोक ठेवलेलं होतं या पॉईंटला काय म्हणायचं? सेंटर. हा जो पॉईंट आहे हा आहे या सर्कलचा सेंटर. त्यानंतर इथे मध्ये कुठेही एक लाईन मी काढलेली आहे, अशी लाईन काढलेली आहे बघा, याला म्हणायचं कॉर्ड. त्यानंतर सेंटरमधून जाणारी म्हणजे मधोमध जाणारी अशी जी लाईन काढलेली आहे याला म्हणायचं डायमीटर. आणि सेंटरपासून सर्कलवर जाणारी ही लाईन इथे काढलेली आहे हिला म्हणायचं रेडियस. तर आपण इथे समजून घेतलेला आहे हा जो मध्यभागी आहे हा काय आहे? सर्कलचा सेंटर आहे. त्यानंतर कॉर्ड ही जी आहे ही सर्कलची काय आहे? कॉर्ड आहे. त्यानंतर डायमीटर, सेंटरमधून जाणारी ही सर्वात मोठी जी लाईन आहे याला म्हणायचं डायमीटर. आणि सर्कलच्या सेंटरपासून सर्कलवर जाणारी जी लाईन आहे तिने काय दाखवतात? रेडियस. याला काय म्हणतात? रेडियस. बघा तुमच्या लक्षात येण्यासाठी मुद्दाम इथे मी काही सर्कल काढलेली आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला त्या सर्कलचे जे पार्ट्स आहेत ते दाखवणार आहे. हा आहे सर्कलचा सेंटर. सेंटर CENTRE सेंटर. त्यानंतर ही आहे सर्कलची कॉर्ड CHORD. सेंटरमधून जाणारी जी मोठी लाईन आहे तिला म्हणतात डायमीटर DIAMETER. आणि सेंटरपासून सर्कलवर येणारी जी लाईन असते तिला म्हणतात रेडियस RADIUS. रेडियस. या स्पेलिंग देखील तुम्ही काय करायचे आहेत? लर्न करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. आता आपण जॉमेट्रिकल फिगर्समध्ये व्हर्टेक्स कशाला म्हणतात आणि साईड कशाला म्हणतात हे शिकणार आहोत. साईड तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल, साईड म्हणजे बाजू, कडा. परंतु व्हर्टेक्स कशाला म्हणतात हे देखील आपण इथे शिकणार आहोत. तर व्हर्टेक्स म्हणजे बघा जिथे दोन लाईन एकमेकीला जॉईन होतात
म्हणजे बघा ही लाईन इथे जॉईन झालेली आहे, ही लाईन इथे जॉईन झालेली आहे, तर हा काय आहे, व्हर्टेक्स आहे. त्याचप्रमाणे ही लाईन इथे जॉईन झालेली आहे आणि इथे देखील जॉईन झालेली आहे, हा देखील काय आहे, व्हर्टेक्स आहे. तर जेव्हा टू लाईन एकमेकीला जॉईन होतात, जिथे जॉईन होतात त्या पॉईंटला काय म्हणायचं, व्हर्टेक्स म्हणायचं. सपोज तुम्हाला एक एक्झाम्पल मी इथे सांगत आहे. ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, ह्या दोन लाईन इथे जॉईन झालेल्या आहेत, तर हा काय आहे, त्यांचा व्हर्टेक्स आहे. त्यानंतर आपण हा चार्ट सोडूया. इथे ऑब्झर्व द फिगर्स अँड कम्प्लीट द टेबल बिलो. तर इथे एक तुम्हाला फिगर्सचा चार्ट दिलेला आहे आणि तुम्हाला हा कंप्लीट करायला सांगितलेला आहे. तर बघा यामध्ये अगोदर तुम्हाला फिगर दिलेले आहेत, त्यामध्ये नेम ऑफ फिगर इथे काय लिहायचं आहे, त्या फिगरचं नेम लिहायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ साईड्स, या बॉक्समध्ये नंबर ऑफ साईड्स किती साईड्सची फिगर आहे ते लिहायचं आहे. नंबर ऑफ कॉर्नर्स आणि कॉर्नर किती आहेत ते लिहायचं आहे. तर आपण सर्वप्रथम फिगर्सचे नेम लिहूया. हा जो तुम्हाला दिसत आहे ह्याच्या टू साईड काय आहेत, सेम आहेत. ह्या टू साईड सेम आहेत आणि ह्या टू साईड सेम आहेत, अशा फिगरला म्हणतात रेक्टँगल. इथे लिहूया आपण रेक्टँगल. रेक्टँगलची स्पेलिंग काय आहे, RECTANGLE, रेक्टँगल. त्यानंतर हा आहे 2 नंबरचा स्क्वेअर, SQUARE, स्क्वेअर. आणि लास्ट आहे ट्रायंगल. ट्रायंगल बघा, रेक्टँगल म्हणजे टू साईड सेम असलेली फिगर. स्क्वेअर तुम्ही डायस बघितलेला आहे, तर स्क्वेअर म्हणजे 4 साईड ऑल साईड सेम असलेली फिगर. आणि ट्राय म्हणजे 3, म्हणून 3 साईड असलेली फिगर तिला काय म्हणायचं, ट्रायंगल. कारण ट्राय म्हणजे 3. आता इथे बघा 1 2 3 साईड आहेत, म्हणजे हा काय आहे, ट्रायंगल आहे. त्यानंतर नंबर ऑफ साईड्स. आता साईड्स म्हणजे बाजू, ह्या बाजू, प्रत्येक फिगरच्या बाजू ह्या किती आहेत ते लिहायचे आहेत. रेक्टँगलमध्ये किती बाजू आहेत बघा, ही 1 2 3 4, म्हणजे 1 2 3 4 साईड्स आहेत, म्हणून इथे लिहिलेलं आहे 4. त्यानंतर नंबर ऑफ कॉर्नर्स म्हणजे हे कोपरे. कॉर्नर म्हणजे काय, कोपरे. तर इथे कॉर्नर्स किती आहेत ते काउंट करूया, 1 2 3 4, इथे त्यामुळे 4 लिहिलेलं आहे. आता इथे स्क्वेअरमध्ये बघूया आपण साईड किती आहेत, 1 2 3 4, किती साईड आहे स्क्वेअरमध्ये देखील, 4 साईड आहेत. आणि कॉर्नर किती आहेत, 1 2 3 4, कॉर्नर देखील 4 आहेत. त्यानंतर ट्रायंगलमध्ये साईड किती आहेत, 1 2 3, आणि कॉर्नर्स किती आहेत, 1 2 3. इथे तुमच्या लक्षात आलं असेल बघा, जेवढ्या साईड आहेत तेवढेच काय आलेले आहेत, कॉर्नर्स आलेले आहेत. रेक्टँगलमध्ये 4 साईड्स 4 कॉर्नर्स, स्क्वेअरमध्ये 4 साईड्स 4 कॉर्नर्स, ट्रायंगलमध्ये 3 साईड्स 3 कॉर्नर इथे आपल्याला भेटलेले आहेत. बघा फिगरवर आधारित लास्ट क्वेश्चन काय आहे, लुक ॲट द फिगर्स अँड कम्प्लीट द टेबल बिलो. इथे फिगर दिलेले आहेत आणि तुम्हाला टेबल दिलेला आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हाच टेबल सेम आहे. तर बघा इथे नेम्स ऑफ साईड्स आपण आत्ताच पाहिलेले आहेत, परंतु इथे फक्त काय दिलेले आहेत, साईडला नेम दिलेले आहेत. ABC ट्रायंगल आहे, हा PQRS रेक्टँगल आहे आणि हा LMNOP स्क्वेअर आहे. तर साईड AB, ही साईड AB. त्यानंतर कुठली साईड येईल, साईड BC. त्यानंतर साईड AC किंवा CA लिहिली तरी देखील चालते, साईड AC. रेक्टँगलमध्ये साईड बघूया, साईड PQ दिलेली आहे, साईड QR, त्यानंतर साईड RS आणि साईड SP. कारण रेक्टँगलला 4 साईड आहेत, त्याचप्रमाणे स्क्वेअरला देखील 4 साईड आहेत. साईड LM, साईड MN, साईड NO, साईड OL किंवा LO, OL. त्यानंतर इथे लिहायचे आहेत नेम ऑफ व्हर्टिसेस. व्हर्टेक्स काय असतो हे आपण आत्ताच शिकलो आहोत. जिथे टू लाईन जॉईन होतात त्या पॉईंटला व्हर्टेक्स म्हणतात. आता इथे आपल्याला नेम ऑफ व्हर्टिसेस लिहायचे आहेत. तर इथे टू लाईन ABC हे काय आहेत, ट्रायंगलचे व्हर्टेक्स आहेत.
इथे PQRS PQRS आणि इथे LMNO. व्हर्टेक्स लक्षात ठेवण्यासाठी जिथे कॉर्नर तयार होतो तिथे व्हर्टेक्स असतो हे लक्षात ठेवले तरी देखील चालते. आणि पॉईंटला हे ट्रायंगलला जे नेम दिलेले असतात ते काय असतात, ABC असा ट्रायंगलचे आपण रीडिंग करू शकतो. कशा प्रकारे, ट्रायंगल ABC, रेक्टँगल PQRS आणि स्क्वेअर LMNO अशा पद्धतीने